नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. 11-12च्या व्हॅकन्सीज संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये बराच संभ्रम आहे की त्या व्हॅकन्सीज येणार की नाही येणार. त्यासाठी काही पत्रसुद्धा यूट्यूबवर फिरत आहेत, पण ती शिक्षण संचालक कार्यालय शालेय शिक्षण संचालक कार्यालयाकडून आलेली नाहीत. खालच्या लेवलच्या अधिकाऱ्यांची ती पत्र आहेत, जिल्हा लेवलच्या अधिकाऱ्यांची ती पत्र आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी विनंती केलेली आहे. मग तो त्यांनी एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या निर्देशाचा चुकीचा अर्थ काढलाय का? पवित्र पोर्टलला 11-12च्या जागा येणारच नाहीत का? जागा रिव्हर्ट करणार आहेत का? असे अनेक प्रश्न या संदर्भामध्ये आपल्याला पडलेले दिसतात. विद्यार्थी संभ्रमात आहेत. सध्या तरी या गोष्टीवर पूर्ण समाधानकारक असं उत्तर आलेलं नाही. 11-12च्या व्हॅकन्सीज येणारच नाहीत की पुढच्या टप्प्यावर येणार, की काही येणार आहेत आणि काही येणार नाहीत, या बाबतीतही स्पष्टपणा नाही. दुसरी गोष्ट, शासन या संदर्भात काही वेगळा विचार करत आहे का, की वेगळा निर्णय घेत आहे का? 11-12च्या व्हॅकन्सीज काय संस्था स्तरावर भरल्या वगैरे जाणार आहेत का? आणि असा निर्णय शासनाने आयत्या वेळी का घ्यावा? पवित्र पोर्टल म्हणून 11-12ला मायनस केलं आहे का? याचं सध्या तरी आपल्याकडे कोणतंही उत्तर नाही आहे. पण सध्याची शैक्षणिक परिस्थिती पाहता आणि जी कारणं दिली जात आहेत, त्या कारणामध्ये एक कारण वाटतंय की 11-12 11वी-12वी या वर्गासाठी या वर्गांचं समायोजनाचा जो प्रश्न आहे त्या संदर्भातील कारणावरून ही भरती सध्या स्टॉप झालेली ही शक्यता सगळ्यात जास्त आहे. नाहीतर आत्तापर्यंत तरी जाहिराती आपल्याला लॉग इनमध्ये यायला पाहिजे होत्या. तरीही शासन स्तरावर यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. लॉग इनमध्ये कोणत्याही क्षणी तुम्हाला या जाहिराती दिसायला लागतील. पण आता 21 तारखेला मागच्या 21 जुलैच्या 21 तारखेला जाहिरातींची अपलोडिंग थांबवल्यानंतर हे विद्यार्थ्यांच्या बऱ्याच लक्षात आलं असेल, ज्यांचा विरोध होता की तारीख वाढवण्यासाठी. पण जर अजून काही मुदतवाढ भेटली असती तर कदाचित आत्तापर्यंतच्या जागा 25,000च्या पुढे गेल्या असत्या. जवळपास 27-28 हजारापर्यंत या व्हॅकन्सीज आल्या असत्या. ज्या 2-3 हजार व्हॅकन्सीज अजून राहिलेल्या आहेत, 2-4 हजार व्हॅकन्सीज राहिलेल्या आहेत, त्यासुद्धा आतापर्यंत पोर्टलला आल्या असत्या. पण घाई गडबडीमध्ये एकूण एक उशीर तर झालाच, पण सरतेशेवटी व्हॅकन्सीजचं सुद्धा आता भिजत गोंगळं 11th आणि 12च्या झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये माझ्या मते 22 ते 23 हजार व्हॅकन्सीज पोर्टलला येणार आहेत. अब की बार 25,000 पार बल्ले बल्ले वगैरे काही होणार नाही. फर्स्ट फेजला तरी शक्यता कमी आहे, कारण अपलोडिंग बंद झालेलं आहे 21 तारखेलाच संस्थांसाठीचं असलेलं. माझा अंदाज असा आहे की जास्तीत जास्त मॅक्सिमम 23,000 जागा फर्स्ट फेजला येतील. यापेक्षा जास्त आल्या तर आनंदच आहे, पण सध्याची परिस्थिती पाहता तसं दिसत नाही. कारण विविध जिल्हा परिषदांच्या स्तरावर किंवा मग जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांच्या स्तरावर ज्या 11-12च्या व्हॅकन्सीज रिव्हर्ट करण्यासंदर्भाची पत्र आपण वाचतो आहोत, त्यातून तरी असं दिसतंय की याचा सरतेशेवटी परिणाम हा पवित्र पोर्टल भरतीच्या व्हॅकन्सीजवर पडणार आहे. तो वाट पाहूया. लवकरच या संदर्भातील काही घडामोड होईल अशी अपेक्षा ठेवू. ती तुमच्यापर्यंत व्हिडिओने पोहोचली जाईल. धन्यवाद.